एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 1 गडी बाद 9 अशी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तसं पाहिल्यास समान संधी, समाधानकारक गोलंदाजी. एक गडी बाद झाला, दुसरा गडी बाद करण्याची नामी संधी यश कडून चुकली. झेलसाठी सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार, एक समाधान, आनंद आणि प्रेरित करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र अशोक मुंडकर 11 संघाकडून न्यू गोलंदाज, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो पराडकर आणि पावणे संघाकडून अनिश मालवणकर आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. इनिंग मधील दुसरं षटक, महत्वाचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 1 गडी बाद 9 अशी आता समाधानकारकच म्हणावं लागेल. सलामीवर बाद झाल्यानंतर राजन मुंडकर जागा घेतोय, तर अभिषेक मुंडकर अजूनही स्थिर आहे आपली जागा. आणि संघामध्ये निवड का झाली आहे या दोन फलंदाजांना दाखवून द्यावा लागेल. थोडीशी पडझड झाली आहे, गडी 1 बाद झालाय, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. ब्लॉक करणारा चेंडू उद्ध्वस्त येस यस त्या उद्ध्वस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू ब्लॉक कॉल झालेला चेंडू. आणि अशा प्रकारची चेंडू पाहिल्यानंतर नक्कीच बुमराह सर यांची आठवण होते. अगदी वर्ल्ड बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या पद्धतीचा यॉर्कर आपल्याला पाहायला, आणि याच यॉर्करवरती उद्ध्वस्त होतोय. दुसरा गडी बाद होताना दिसतोय. तो मात्र अशोक मुंडकर 11 संघाला बसलेला हा दुसरा हादरा. 9 या धावसंख्येवरती सुंदर गोलंदाजी. अनिश अगदी नावाला साजिशी कामगिरी, योग्य निवड, अचूक टप्पा, वेगावरती खूप सुंदर नियंत्रण आणि खूप मोठं सुंदर मार्गदर्शनही असेल या खेळाडूला. अनिश मालवणकर पहिल्या चेंडूवरती योग्य निवड झाली आहे हे दाखवून देतोय. दुसरा गडी बाद. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. सुंदर फटका क्लिक केला, क्षेत्ररक्षण वन हँडेड, अगदी गली स्लिप रिजन मध्ये चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल झालाय. संदीप पराडकर सर यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस जाते. कल्पेश साळगावकर बक्षीस जाते. फटका उडालाय, जेल होईल का? नो मॅन सँड रिजन मध्ये चेंडू एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या स्थिर झाली ती मात्र 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. 2 गडी बाद 11. अगदी पहिला चेंडू पाहिला तर रिप्ले मध्ये बघू शकता काय सुंदर ब्लॉक केला होता. त्याच पद्धतीचा चेंडू, काय कौतुक करावं या खेळाडूचं, जेवढं कौतुक अगदी शब्द माझे खरे ठरवताना. सलगचा दुसरा ब्लॉक झालेला चेंडू. संदीप बॅक टू पॅव्हलियन आणि कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अनिश मालवणकर झालेली निवड, मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करताना अनिश आपल्याला दिसतो. आपल्या संघाला अगदी भरीव अशी कामगिरी करताना दिसतोय. तरुण तडफदार, अगदी सहसहत युवा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय असा अनिश. खूप कौतुक करावं अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज फलंदाज नाव पोचवा. फलंदाज नेम मोरेश्वर. धन्यवाद. मोरेश्वर सागवेकर. जबाबदारीने खेळ करावा लागेल. पडझड झाली आहे पण काय वेग, काय तो गोलंदाज आणि काय ती गोलंदाजी. अचूक टप्पा, वेग, नियंत्रित मारा. कौतुक कौतुक आणि कौतुक. खरोखरच अगदी फलंदाजीला भगदाड पाडणारी ही गोलंदाजी. आतापर्यंत 2 गडी बाद, तेही यष्ट्या तोड, यष्ट्या उद्ध्वस्त, धडकी भरवणारी गोलंदाजी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, फटका फसलाय, टाळ्या येत आहेत या गोलंदाजासाठी. आणि का असू नये, आपल्या गाभित समाजामधील एवढी सुंदर गोलंदाजी. नक्कीच आता
टेनिस क्रिकेटला व्यावसायिकता पाहिली आपण आपल्या गाभित समाजामधील सिंधुदुर्गमधील षटक समाप्ती झाली आहे. दर्शन बांदेकर टेनिस क्रिकेटमधील मोठी स्पर्धा म्हणजे ISPL आणि या ISPL मध्ये पहिला पाऊल ठेवणारा आपला सिंधुदुर्गमधील गोल्डन बॉय. नक्कीच अभिमान असेल. आज एक गेलाय, उद्या नक्कीच पुढच्या वर्षी 10 जातील. नक्कीच शुभेच्छा असतील आणि यासाठी अशा छोट्या छोट्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यामुळे आयोजकांचेही तेवढंच मनभरून कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी, खरंच कौतुक करावं लागेल अनिशचं. मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं केलं गेलंय. स्पर्धेतील चौथा सामना अशोक मुंडकर 11 वर्सेस पराडकर आणि पाहुणे. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय अगदी अचूक ठरला आणि हे गोलंदाजीमधून सांगताना दिसतोय तो अनिश. न्यू गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय. हरीश पराडकर दिसतोय आपल्याला. स्लोअर पद्धतीचा चेंडू ब्लॉक करणारा चेंडू, धावून काढलेली एक धाव. शांत संयमी, कारण पडझड झाली आहे. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र. न्यू तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी आपला कर्णधार पाठवा. प्लेइंग 11 आपली घ्यायची आहे. कार्ड सही तिकडे यायचं आहे. आपल्या समोरील संघ महाराजा तरकर्ली अगदी रेडी पोझिशन मध्ये दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा हरीश, सुंदर सुंदर चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक. अगदी यॉर्कर पद्धतीच्या चेंडूंवरती आणि महाअस्त्र म्हटलं जातं. अचूक चेंडू पडला तर नक्कीच चांगला चेंडू पडतो, पण त्यालाच फुल टॉस जर झाला तर मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे नक्कीच दोन्ही बाजू दाखवणारा हा चेंडू म्हणजे यॉर्कर. मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या स्थिर आहे. उंच उडालाय, झेल येईल का? आणि अगदी सीमा रेषा नजीक सुंदर झेल. झेलामध्ये रूपांतर होत आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये गडी बाद होताना वारंवार गडी बाद होत आहेत. स्थिर व्हायला आणि जबाबदारी घ्यायला कोण तयार नाही. कोण उचलेले शिवधनुष्य? अशोक मुंडकर 11 संघाकडून पडझड होताना कोण सावरेल या संघाची भिंत? पडलेलं भगदाड कोणाला तरी सावरावं लागेल. गरज आहे ती आता मात्र भागीदारीची. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होताना दिसेल. नवीन फलंदाज, बॅटर नेम पाठवा जरा प्लीज. 12 खेळाडू पाठवा. नवीन फलंदाज नाव पाठवा. सागवेकर, योगेश सागवेकर. तोपर्यंत कौतुक किती करावं. पराडकर आणि पाहुणे, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत स्पर्धेमधील. सुंदर गोलंदाजी. सुंदर फटका. आता मात्र ओ हो, त्याहून तिकडे क्षेत्ररक्षण सेव्ह झालाय का? सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा टाळ्या उद्या होऊन जाऊ दे दिनेश पोसम साठी. अगदी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, येणाऱ्या फलंदाजीमध्ये कमाल दाखवणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि हा अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटसाठी आपलं वाहिलेलं हे अनुभव आपल्याला पाहायला मिळतो दिनेश कडून. सुंदर सेव्ह म्हणावा लागेल. पुन्हा एकदा आता मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये नो चान्स असेल का? क्षेत्ररक्षण होत आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. थोडं व्यवस्थित आला असता तर फलंदाज बाद झाला असता का? येस, गडी बाद होतोय. दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही. गडी बाद होत आहे. धावसंख्या झाली ती मात्र 15 अशी. कुठेतरी गगनचुंबी फटका बॅट मधून आला होता, पण त्यामध्ये आला दिनेश. चेंडू सावरला, स्वतःला सावरलं, थोडस स्ट्रेस केलं आणि चेंडू अगदी लगोलग सीमा रेषा नजीक अडवला गेला. सुंदर प्रयत्न, देखणा प्रयत्न म्हणावा लागेल.
मनोज आणि दिनेश. गोलंदाजी एंड वरती संदीप दादा दिसत आहेत. खूपच फाईन स्क्वेअरच्या दिशेने चेंडू सलग चाललेला हा दुसरा चौकार. संदीपच्या गोलंदाजीवरती समाचार घेताना अगदी 400च्या स्ट्राईक रेटने सामना चालवला जातोय. आता मात्र निर्धारित येणाऱ्या चेंडूंमध्ये फक्त 12 धावांची गरज. आतापर्यंत 8 धावा वसूल केल्या गेल्यात. 20 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने अगदी फास्ट पावले टाकली जात आहेत. मोठा विजय. खूप चांगला रन रेट ठेवण्याचा प्रयत्न पाहायला जाईल. मनोज शिरवडकर आणि दिनेश पोसम. पॉवर प्ले षटकाचा अगदी आतापर्यंतच्या सामन्यापैकी या सामन्यामध्ये सुंदर प्रयत्न आणि सुंदर आता मात्र अचूक टप्पा, वेग आणि उंचीचा फायदा संदीप दिसत आहेत. गोलंदाजी एंडवरती निर्धाव चेंडूने बराच वेळानंतर निर्धाव चेंडू, अगदी इनिंग मधील पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल या षटकामधील. पुन्हा एकदा मनोज शिरवडकर. फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव आणि कोणतीही घाई गडबड नसेल. आणि का असावी, कारण अपेक्षित लक्ष, अपेक्षित विजय दृष्टिक्षेपात आपल्याला नक्कीच दिसतोय. टॉससाठी यायचं आहे तारकर्ली, महाराजा तारकर्ली संघ कर्णधार. प्लीज या, आपल्या समोरील कर्णधार आहे. ओके 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 ओके. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती मात्र 9 अशी. लेफ्ट हँड फलंदाज दिनेश. येस, या दिनेश कडून अपेक्षा आहेत. गोलंदाजी मध्ये कमाल धमाल, क्षेत्ररक्षणामध्ये तर अगदी पाहिलात आपण काय सेव, आतापर्यंत गुड सेव म्हणावा लागेल तो दिनेश कडून पाहायला मिळाला. आता मात्र फलंदाजीमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. सामना संपवला जाईल का दिनेश कडून. लेफ्ट हँड फलंदाज आणि खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. संदीप वर्सेस दिनेश. एका एंडवरून पराडकर आणि पाहुणे, तर दुसऱ्या एंडवरून अशोक मोडकर. 11 ब्लॉक केलेला चेंडू. येस, निर्धाव चेंडू. 2 चौकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मनोजच्या बॅटमधून सुंदर सुरुवात ही झाली होती. चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूपच फाईन चेंडू. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल 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 अँड सीमा पार. चौकार. यशस्वी वेध. अगदी षटकामधील तिसरा चौकार. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 13. आता मात्र 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. 18 चेंडू 7 धावा. चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. नवीन गोलंदाज संदीप मोंडकर, अनुभवी गोलंदाज, अगदी गाभित समाजामधील आदरणीय खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल. आणि अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतीलच. अनुभव तसेच नवीन खेळाडू, नवीन खेळाडूंना संधी, प्रेरणा यासाठी या स्पर्धा भरवल्या जातात. येणारं दुसरं षटक. सलामीवीर अजूनही मैदानात दिनेश आणि मनोज शिरवडकरच्या बॅटमधून कमाल धमाल. शपलून उडवण्याचा प्रयत्न. थोडस पंचांगडे अपील होतंय. चेंडू थेट शरीरावरती आदळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात तर चांगली झाली आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल, कारण सामना रंगतदार चुरशीचा करायचा असेल तर निर्धाव चेंडू आणि जेवढ्या कमी धावा देता येतील त्याकडे लक्ष द्यावं लागेल. फुल टॉस, फुल टोल, उडवलाय चेंडू लगोलग स्क्वेअर लेग दिशेने, सीमा पार, चौकार आणि विजयाच्या दृष्टीने
अगदी जवळपास नेऊन ठेवणारा हा फटका. 4 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 17. विजयी 20 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 3 धावांची गरज आणि मनोजच्या बॅटमधून हा विजयी फटका येईल का अपेक्षित आहे. आतापर्यंत सर्व काही सुंदर केलंय. मोठा विजय आणि त्या दिशेने योग्य पावले टाकली जात आहेत. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट फसला गेलाय. येस, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना महाराजा तारकर्ली मालवण वर्सेस न्यू तारा स्पोर्ट्स तारामुंबरी देवगड. सिंधुदुर्गमधील 2 दिग्गज संघ, एका एंडवरून देवगडचं नेतृत्व करणारा न्यू तारामुंबरी संघ तर दुसऱ्या एंडवरून मालवणचं नेतृत्व करणारा संघ म्हणजेच महाराजा तारकर्ली संघ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या सुंदर गोलंदाजी आणि या प्रकारची अपेक्षित गोलंदाजी. भलेही चौकार खाल्ल्यानंतर जे कमबॅक झाले ते नक्कीच कौतुकास पात्र कमबॅक. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. संदीप मुंडकर सर. फुल टॉस. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेली 1 धाव. धावसंख्या झाली 18. दिनेश ऑन स्ट्राईक आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. लेफ्ट हँड फलंदाज. येईल का मोठा फटका. अपेक्षित फटका. टेस्ट केलं जाईल दिनेश कडून. सीमेचं उल्लंघन. अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा फटका येईल का आणि मोठ्या विजयामध्ये रूपांतर होईल का. उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. षटकाची समाप्ती. राहिलेले 12 चेंडू आणि धावांची गरज 2. खूपच जवळ आणून ठेवलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अचूक गोलंदाजी झाली होती. अगदी पहिल्या इनिंग मध्ये पाहिली ती पराडकर आणि पाहुणे 11 संघाकडून. अचूक टप्पा, वेग, नियंत्रित मारा आणि खूप सुंदर मार्गदर्शन आणि याचमुळे 19 या धावसंख्येवरती स्थिर झाला होता तो अशोक मुंडकर 11 संघ. आणि विजयाची आता मात्र 2 धावांची गरज. 12 चेंडू राहिलेले, 2 धावा. अभिषेक गोलंदाजी एंड वरती. उंचपुरा गोलंदाज. आबा या निकनेमने ओळख. 12 चेंडू, 2 धावा. मनोज. सामना संपवण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट येस होते. स्कोर लेवल होते. आता मात्र निर्धारित 1 धावेची गरज. येणारे चेंडू 11. बघूया किती चेंडू शिल्लक ठेवून हा विजय प्राप्त केला जाईल. दिनेश पोसम लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला दिसतोय मेगा स्क्रीन वरती.